थंबनेलमध्ये विषयाचं नाव पाहिल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की गुगलवरती यायचं आहे. जे काही तुमच्याकडे कोणतेही ब्राउझर असेल, म्हणजे सफारी असेल किंवा क्रोमचा असेल, तर ते कोणत्याही ब्राउझरमधून गुगलमध्ये यायचं आहे. गुगलमध्ये आल्यानंतर इथं ॲक्सिस बँक या नावानं सर्च करायचं आहे. त्यानंतर इथे एक ऑप्शन दिसेल इंटरनेट बँकिंग नावाचा, यावरती डायरेक्ट आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲक्सिस बँकेचं जे पेज असेल, होम पेज नाही, हे जो आहे आपण होम, त्याच्यानंतर बँक स्मार्ट आणि इंटरनेट बँकिंग. तर आपण इंटरनेट बँकिंगच्या टॅबमध्ये आहोत सध्या आता. तर मग आपल्याला काय करायचं आहे, इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. इथे 3 ऑप्शन दिसतील आपल्याला लॉग इन करण्याकरिता. लॉग इन आय डी थ्रू आपल्याला इथे लॉग इन करता येईल. यामध्ये इथे जो तुमच्या अकाउंटचा कस्टमर आय डी नंबर असेल, तो इथे कस्टमर आय डी इथे प्रेस करायचा. त्यानंतर ते पासवर्ड टाकायचा आणि खाली लॉग इन करायचं. त्यानंतर दुसरा जो आहे तो डेबिट कार्डबद्दलचा आहे. यामध्ये जो तुमचा डेबिट कार्ड नंबर असेल, जो 16 अंकी असतो, तो 16 अंकी डेबिट कार्ड नंबर जो आहे तो इथे प्रेस करायचा. आणि खाली जो आहे इथे त्यांनी पिन नंबर विचारलाय, तर पिन नंबरचा अर्थ होतो तुमच्या जे डेबिट कार्डचा पिन आहे, तो पिन नंबर इथे आपल्याला प्रेस करायचा आहे. त्यानंतर खाली कॅप्चा प्रेस करायचा, जो काही इथे कॅप्चा आहे YR2D5 हा कॅप्चा, हा भरल्यानंतर इथे लॉग इन करायचा आहे. तिसरा एक जो ऑप्शन आहे लॉग इन करण्याचा, तो म्हणजे एम पिनचा आहे. आणि एम पिनचा जो आहे ना ऑप्शन, हा एम पिन आपण कुठे यूज करतो, जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये आपण 6 अंकी एम पिन नंबर देऊन जे आहे आपल्या ॲक्सिस बँकेच्या अकाउंटमध्ये ते लॉग इन करण्याकरिता आपण यूज करतो. तर त्याकरिता हा एम पिन आहे. यामध्ये मग 2 प्रकारे करता येईल लॉग इन आपल्याला. एक तर कस्टमर आय डी थ्रू, आणि दुसरा म्हणजे तो आहे रजिस्टर्ड मोबाईल नंबर थ्रू. तर मग आपल्याला जे योग्य वाटेल त्या थ्रू आपण यामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे. रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती केलं तर त्यामध्ये आपल्याला असा 10 अंकी नंबर टाकून द्यायचा आहे. त्यानंतर जो तुम्ही मोबाईलमध्ये एम पिन दिलेला असतो तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्सिस बँकेचं जे ॲप्लिकेशन यूज करताना, तर तो 6 अंकी जो असेल तो इथे तुम्हाला प्रेस करायचा आहे. तो प्रेस केल्यानंतर काय आहे की इथे गो वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय होईल की इथे एक तुम्ही पहा, इथे काय आहे की ते रजिस्टर्ड नंबर असा चुकीचा असल्यामुळे काय आहे की तो पुढचं पेज आलेलं नाही. परंतु यामध्ये फक्त एकच ऑप्शन वाढेल की एम पिनच्या खाली एक ऑप्शन येईल की ओ टी पी बद्दलचं आपल्याला. एम पिन झाल्यानंतर ओ टी पीचा ऑप्शन येईल. मग जो काही 7-8 अंकीचा जो एम पिन जो ओ टी पी असेल, तो ओ टी पी इथे आपल्याला प्रेस करायचा आहे. मग ते प्रेस केल्यानंतर इथे गो वरती क्लिक करायचं, किंवा मग याच्या पुढे जे आहे ते प्रोसीड नावाचा ऑप्शन येईल. मग त्यानंतर ज्याच्यातून आपल्याला सोपं जाईल तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करण्याकरिता, त्या ऑप्शन थ्रू आपल्या लॉग इन आय डीमध्ये आपण लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करून घेतल्यानंतर तर तुम्ही लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे एक पेज दिसेल. आणि काय आहे की पहा, बऱ्याच जणांनी मला रिक्वेस्ट केली होती की ऑनलाईन जो डी आहे तो कसा इश्यू करायचा असतो, त्याकरिता हा व्हिडिओ तयार केलेला आहे मी. आपण लॉग इन करून घेतल्यानंतर हे अशा प्रकारे एक पेज दिसेल आपल्याला. त्यानंतर इथे डाव्या बाजूला 3 लाईन्स आहेत पहा. त्या 3 लाईन्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व्हिस नावाच्या टॅबमध्ये यायचं आहे. हा जो सर्व्हिसेस नावाचा टॅब आहे, या सर्व्हिसेस नावाच्या टॅबमध्ये आल्यानंतर इथे डिमांड ड्राफ्ट रिक्वेस्ट नावाच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. डिमांड ड्राफ्ट रिक्वेस्ट या टॅबवर आपण जेव्हा क्लिक करू ना, त्यानंतर अशा प्रकारे एक पेज दिसेल. यामध्ये काय आहे की जे अकाउंट नंबर असेल, सेव्हिंग अकाउंट नंबर, जो काही तुमचा सेव्हिंग असेल, करंट असेल, जो कोणताही अकाउंट नंबर असेल तो बाय डिफॉल्ट इथे येऊन जाईल. त्यानंतर इथे बॅलन्स तुमचं दाखवल, जे की दोन्ही मी जे आहे ते प्रायव्हसी करता हाईड केलेलं आहे. यामध्ये दुसरा ऑप्शन आहे तो अमाऊंट ड्राफ्ट. विचारलेला आहे की अमाऊंट ऑफ ड्राफ्ट म्हणजे किती रुपयांचा डिमांड ड्राफ्ट
तुम्हाला इश्यू करायचा आहे. तर आपण असं करूया, तो उदाहरणाकरिता 400 रुपये करूया आणि इथे बेनिफिशरी नेम टाकूया. यामध्ये आपण फायनान्स ऑफिसर YCMOU नाशिक हे असं नाव सिलेक्ट करूया. त्यानंतर पेबल ॲट, बरोबर, नाशिक या गावाचे बेनिफिशरी आहेत समजा आपले, तर मग खाली देखील ते नाशिकच येणार आहे. इथे काय करायचं, नाशिक हे नाव सर्च करायचं, नाशिक या नावानं खाली सर्च करायचं आणि एंटर प्रेस करून टाकायचं आहे. बेनिफिशरी नेम आणि पेएबल ॲट हे दोन ऑप्शन कशासाठी आहेत हे आधी समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे बेनिफिशरी नेम म्हणजे की ज्यांना आपल्याला डीडी काढायचं आहे किंवा ज्यांच्या नावानं आपल्याला डीडी इश्यू करायचा आहे ते इथे नाव यायचं आहे. आणि तो जो बेनिफिशरी असेल, ज्या गावाचा तो बेनिफिशरी असेल त्या गावाचं नाव इथे पुढे टाकायचं आहे, जे की इथे नाशिक आहे. म्हणजे काय की पेएबल ॲट म्हणजे कोणत्या बँकेत त्यांना तो एनकॅश करून घेता येईल. म्हणजे आता जनरली आता हे जे बेनिफिशरी आहेत हे नाशिकचे आहेत, मग हे कोणत्या तरी नाशिकच्याच बँकेमध्ये जे आहेत ते आपण जो काढलेला डीडी आहे तो एनकॅश करणार. त्यानंतर डिस्पॅच मोड. आता यामध्ये पहा की हा भाग कशासाठी आहे हे समजून घ्या. ह्या भागामध्ये ज्यांच्या नावानं डीडी इश्यू करायचा टॅब, ज्यांच्या नावानं डीडी इश्यू करायचा असेल ते इथे आलेला आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे की जो आपण डीडी काढायचा आहे ऑनलाईन तो आपल्याला कसा मिळेल. म्हणजे की हे झालं की ह्यांना आपल्याला डीडी द्यायचा आहे आणि गाव कोणतं आहे ते झालं. त्यानंतर तो जो डीडी आपण बँकेतून काढणार आहे तो डीडी आपल्याला कसा मिळेल हा एक प्रश्न आहे. यामध्ये दोनच प्रश्न आहेत फक्त, की एक म्हणजे ज्यांच्या नावानं डीडी काढायचं आहे त्यांची इथे डिटेल द्यायची आहे या दोन टॅबमध्ये, आणि दुसरं म्हणजे आपण जो बँकेतून डीडी इश्यू करणार आहोत ऑनलाईन तो डीडी आपल्याला कसा मिळायला पाहिजे. म्हणजे डिस्पॅच मोड म्हणजे तो डीडी आपल्याला कसा मिळेल, म्हणजे ॲट बँक म्हणजेच बाय हँड आपल्याला बँकेमध्ये जाऊन तो आपण इश्यू केलेला डीडी जो आहे तो ऑप्शन आहे तो आहे बाय कुरिअरचा. हा इथे जो आहे तो कुरिअरचा आहे. म्हणजे आपण जो डीडी इश्यू केलेला आहे तो जो डीडी इश्यू केलेला आहे तो बाय कुरिअरने आपला जो कोणताही रजिस्टर ॲड्रेस असेल त्या रजिस्टर ॲड्रेसवरती जो आपला बँकेमध्ये रजिस्टर ॲड्रेस दिलेला असेल त्या ॲड्रेसवरती तो जो रजिस्टर ॲड्रेस असेल तो इथे आपल्याला डिस्प्ले होऊन जाईल. त्यानंतर जे आहे बाकी आपल्याला माहिती वगैरे काय भरण्याची गरज पडणार नाही, परंतु जर तुमचा ॲड्रेस जर म्हणजे बरोबर नसेल किंवा आपल्याला दुसऱ्या ॲड्रेसवरती जर डीडी पाहिजे असेल तर तो ॲड्रेस इथं आपल्याला टाईप करायचा आहे. आणि त्यानंतर जे आहे असेल तर आपण इथं ते चेंज करून घ्यायचा आणि ही बाकीची जी माहिती आहे शहर, पिनकोड, स्टेट, तर जे कोणतं स्टेट असेल ते आपण सिलेक्ट करून इथे खाली तुमचा एक नंबर द्यायचा आहे. ते नंबर देऊन माहिती जी आहे ही पुढे प्रोसीड करायची आहे. तो हा जो टॅब आहे कॉन्टॅक्ट नंबरचा, यामध्ये जो तुमचा मोबाईल नंबर असेल, जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल तो इथे प्रेस करून टाकायचा आहे. आणि यामध्ये रिमार्कचा एक ऑप्शन आहे. आता रिमार्कचा ऑप्शन म्हणजे कशासाठी, तर आपण हा जो डीडी काढलेला आहे तो डीडी आपण कशासाठी काढलेला आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे की YCMचं जे मायग्रेशन सर्टिफिकेट आहे ते मिळण्याकरिता आपण डीडी तो इश्यू केलेला आहे. म्हणून काय करायचं, आपण YCMOU मायग्रेशन फी असं करून टाकायचं. तुमचा उद्देश असेल तो डीडी काढण्यामागचा तो उद्देश इथे टाकून द्यायचा आहे. त्यानंतर इथे प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या नावावरती क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारे एक पेज दिसेल. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक इथं OTP आलेला असेल 8 अंकी. तो 8 अंकी जो OTP असेल तो इथे प्रेस करायचा आहे आणि मग प्रेस केल्यानंतर खाली जो ऑप्शन आहे कन्फर्मचा, एक सांगण्याचं राहून असं केलेलं आहे की कन्फर्मवरती जेव्हा क्लिक कराल त्यानंतर काय होईल की एक रिक्वेस्ट नंबर असा एक तुम्हाला जनरेट होईल.
जो की 6 अंकी असेल तो. आणि तो जो रिक्वेस्ट नंबर आहे तो आपल्याला काय करायचा आहे, तो बँकेमध्ये त्यांना दाखवायचा आहे की हा रिक्वेस्ट नंबर आहे. मग तो जो डी काढलेला आहे तो तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर यास लाईक करा आणि या व्हिडिओची ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा.